आणि आता बातमी आहे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या संघर्षाची। बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं सुपारी फेकून आंदोलन केल्यानंतर त्याचा बदला ठाण्यात घेतला। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण आणि नारळ फेकलंय, तर ही चुणूक होती असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय। पाहूयात। जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता। अरे आणि डरपोक तुम्ही गेटवर 400 महाराष्ट्र सैनिक आहेत, तुम्हाला शिव्या देत आहेत, आमची महिला सेना तुमच्या पाठी धावतीये आणि तुम्ही वर लपून बसलात। बीडचा बदला मनसेनं ठाण्यात घेतलाय। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ, शेण आणि बांगड्या फेकल्या। बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सुपारी फेकत सुपारीबाज अशा घोषणा दिल्या। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण आणि नारळ फेकून हिशेब चुकता केलाय। ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होता। त्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात आले। त्याचवेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे ठाकरेंच्या ताफ्याला टार्गेट केला। कोण म्हणते ऍक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल, काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचलात। जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता। माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे, शिवसैनिकांतर्फे, की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका। अरे आणि डरपोक तुम्ही गेटवर 400 महाराष्ट्र सैनिक आहेत, तुम्हाला शिव्या देत आहेत, आमची महिला सेना तुमच्या पाठी धावतीये आणि तुम्ही वर लपून बसलात। आता यात तुम्ही विचार कोण? एवढी हिम्मत होती ना तुमचे लोक ज्यावेळेला मार खात होते ना खाली, त्याला खाली यायचं ना। अजून कुठलं चॅलेंज पाहिजे? आणि तुम्ही कुठलाही चॅलेंज द्यावं, पूर्ण करायला आम्ही महाराष्ट्र सैनिक तयार आहोत। कोणी उठावं आणि आमच्या सर्वोच्च नेत्यावर हल्ला करायचा, आम्ही शंडारके गप्प बसणार नाही। तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत, आमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत। तुम्ही आरे केलं तर आम्ही कार्य करणार। आपण जेव्हा पहिली एखादी गोष्ट सुरुवात करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून करायची असते। आपण विचार करायचा नाही आणि दुसऱ्यांनी काय केलं की त्याच्यावर मग दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं, हे बंद झालं पाहिजे। ठाण्याच्या घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे। काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती। माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरू झाले, धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते, पण पुढे लक्षात आलं की त्यांच्या या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता। ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाशी संबंधित होते। मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका, कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणारही नाही। आणि त्याची प्रचिती कालच आली। फक्त जशास तसं नाही तर जशास दुप्पट तसं उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे। त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे। जाता जाता इतकंच सांगतो की या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका। मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी आहे हे विसरू नका। हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा। बीडमध्ये सुपारीबाज घोषणा देत ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्यानंतर राज ठाकरेंनी सूचक इशारा दिलाच होता। त्यानंतर 24 तासाच्या आतच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर असा हल्ला झालाय। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी। की प्रत्येक विधानसभेला वेगळा निर्णय घेऊ नये, कुणाची सुपारी घेऊ नये, त्यांनी एक निर्णय घेऊन या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढावं। विधानसभेमध्ये भाजपाची सुपारी यांनी विकत घेतली होती। भाजपाचे हे दलाल बनले होते, दलाल राज ठाकरे हे दलाल बनले होते। विशेष म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला सभेच्या आधीच टार्गेट केलं। त्यानंतर गडकरी रंगायतनमध्ये मेळाव्यात भाषणंही झाली।
मात्र त्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी या हल्ल्यावर कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केलाय. ज्या राज ठाकरेच्या आणि एकनाथ शिंदेच्या लोकांनी तिथे बांगड्या आणल्या त्यांना विसर पडला का की तुमच्या दोघांचा देह पोसणाऱ्या तुमच्या आयांनी ज्या हाताने तुम्हाला घास भरवला त्या हातांमध्ये बांगड्याच होत्या. बांगड्याच होत्या त्या हातामध्ये. तुम्हाला वाटतंय अख्ख्या मराठवाड्यात ज्या राज ठाकरेंना फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही, जाल तिथे नाकेबंदी केली, तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला. ज्या एकनाथ शिंदेंना एकीकडे तुम्ही बहीण माझी लाडकी म्हणता ना आणि बहिणीच्या हातातल्या बांगड्यांना कमी समजता, म्हणजे तुमचं प्रेम बेगडी आहे. तर ठाण्यातल्या मनसेच्या शेण आणि नारळाच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी एक प्रकारे समर्थनच केलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुरुवात केली असून ॲक्शनला रिॲक्शन असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय. कोई भी नेता के सभा में आंदोलन करना, इसका समर्थन मैं करूंगा नहीं, लेकिन मैं इतना ही कहूंगा कि राज ठाकरे जी के सभा में, उनके दौरे में उबाटा के लोगों ने जो गलत आंदोलन किया था उस एक्शन का ये रिएक्शन है. और विचार छोड़ने के बाद, एक वैचारिक भूमिका छोड़ने के बाद ये सबका सामना तो करना पड़ेगा ही. दिल्लीच्या अब्दुल शहा अब्दालीचे लोक होते. मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही, कारण हे जे सगळं चाललं आहे हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून, याच्या सुपारीवरून चाललेलं आहे. थांबा जरा 2 महिने, मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल. ही सत्तेची मस्ती दाखवू नका बरं. नशीब त्यांचं काय ते समोर आले नाहीत. डरपोकांसारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते. जर समोर असते तर त्यांना शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 3 महिन्यांवर आहेत. त्याआधी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना सुरू झाला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.